फत्री 2 मोठ्या शेड्या चढलेल्या, अजून एक आहे शेवटची शेडी. पक्षी बघ केवढा मोठा आहे बघ. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायां. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी एकिला मराठी चॅनलमध्ये. आज चाललेलो आहे प्रचितगड सैर करायला. प्रचितगड हा माझ्यासाठी पहिला अनुभव असेल आणि अनुभव हा मला घ्यायचा होता. आणि संगमरत्न फाउंडेशन हे गड संवर्धन मोहीमसाठी, आणि यावेळेस मोहीम क्रमांक 5 आहे आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा एक खारीचा वाटा म्हणून जात आहे. सो व्हिडिओमध्ये अविनादाच्या वगैरे व्हिडिओमध्ये बरेच उपक्रम बघितले आणि ते प्रेरितसुद्धा झालो. आणि दादाला प्रत्येक वेळेस म्हणायचो की मला सुद्धा यायचं आहे. इवन जे गड संवर्धनचे जे आहेत संगमरत्न फाउंडेशनचे जे मेन आहेत जे अल्पेश दादा सोलकर, त्यांनीसुद्धा गेल्या वर्षी इन्व्हिटेशन दिलेलं, पण मला काही माझे डेट्स वगैरे मॅच होत नव्हते, त्याच्यामुळे शक्य झालेलं नाही. पण दादांना म्हटलेलं एक दिवस नक्की आहे. सो आज योगायोग झालेला आहे आणि मी सुद्धा चाललेलो आहे. सगळेजण भेटणार आहेत. तिकडनं गाडी निघाली मुंबईतून. सो मी पनवेलला तिकडे थांबणार आहे. माझ्यासाठी हा अनुभव पहिल्यांदाच असेल आणि ही व्हिडिओ अनुभवाची असेल. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा माझा सगळा संपूर्ण निसर्गाचा असेल किंवा संवर्धन मोहिमेचा असेल, प्रचितगडाचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करेल. गाडी आलेली आहे आणि गाला भेटलेला आहे. फायनली निखिल आलाय. बरेच दिवस प्रतीक्षा होती, प्रचितगडावर येईल. फायनली चाललोय. जाऊया चला आतमध्ये माहोल दाखव. मागे गाणे वगैरे चालू आहेत. जाऊया तिकडे पण जाऊया, पण रात्रभर असं ठिकाण, रात्रभर झोपणार नाही दादा. सकाळी परत उठून चालायचं आहे. हा डायरेक्ट जबरदस्त. हा अनुभव घ्यायला पाहिजे. पब्लिक आहे यावेळेस 65 आहे. 65 काउंटिंग वाढलं आहे यावेळेस. हां, आशा करूया पुढे असं वाढत जाईल. चांगलं आहे ना. आणि अजून संगमेश्वरहून येणार आहे. हा सगळे काउंटिंग म्हणजे बसमध्ये 40 एक आहेत, गावाला 25 असं. ओके. ते पण अर्धे ट्रेनमधून गेले, त्यांना बस नाही जमत हां. नाही. ते सगळे गाववाले नाही, ते सगळे मिक्सअप आहेत. अच्छा. सकाळचे वाजलेत 4:30 आणि इकडे उतरलो. फ्रेश वगैरे झालो. एक वर जाण्याअगोदर सगळ्यांना सामान डिस्ट्रीब्यूट करा. नाही बॅगांच्या मध्ये ग्रुपमध्ये वाटून घ्यायचं. म्हणजे सकाळचे वाजलेत आता 4:45 आणि आपण किती बोललो 4ला पोचलो. इथे सावर्ड्यामध्ये आलोय. सध्या फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता सध्या सगळ्यांचा नाश्ता चालला आहे. तिकडे कांदा पोहे. नमस्कार. आज संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचितगडावर ही 5वी संवर्धनाची मोहीम चालली आणि या मोहिमेसाठी आज आपण प्रस्थान करतोय. तर त्या प्रस्थानापूर्वी आपण आज या ठिकाणी सुखदेव मस्के सर यांच्या घरी सावर्डा येथे नाश्ता वगैरे त्याची सोय सरांनी केलेली होती, त्यासाठी आपण इथं थांबलो आहे आणि नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता आपण गडाकडे प्रस्थान करणार आहोत. तर सर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही या आमच्या सगळ्या टीमसाठी नाश्त्याची व्यवस्था केलीत किंवा फ्रेश होण्यासाठी आम्हाला सगळ्या ज्या काय आवश्यकता आहे ती तुम्ही केलीत. तर त्याबद्दल संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून तुमचे खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर. साडेसहा झालेत आणि आम्ही आता शृंगारपूर बेस्ट विलेज बेस्ट विलेज म्हणजे प्रचितगडवर जर जायचं आहे तर सध्या एकच वाट आहे आपली जी की शृंगारपूरमधून जाते. तर बेस्ट विलेजला आलो आहे आणि आता ट्रेकला सुरू करायची आहे. शृंगारपूरला फक्त आविदाच्या गावावरून बघायचं. हे गावल आहे म्हणजे मस्के साहेब शृंगारपूरमधूनच खास. नमस्कार. आणि दर मोहिमेला ह्यांचा सहभाग असतोच आणि मोठा हातभार पण असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. खारीचा वाटा ॲक्च्युली खारीचा वाटा नाही आहे, हे आमचं कर्तव्य आहे. एवढी बाहेरून लोक येत आहेत आणि आमच्या गावातले जर स्थानिक लोक येत नसतील तर हे खूप म्हणजे खोल विषय हां, त्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं. सगळ्यांनी सहभागी. गाव खूप छान आहे आणि सावर्ड्यातून इथं येईपर्यंत जसा शृंगारपूरच्या आतमध्ये आम्ही घुसलो बिबट्या बघत जरा थांबलेलो. काही दिसतंय का बरं? त्या आठवडाभरापूर्वी पकडून नेला एक. इथे शृंगारपुरातून हे बघा इथं थोडं पुढे गेलं ना, तिथे आतमध्ये घर आहे इथे आतमध्ये गेलं ना, त्या घरामध्येच आपण बिबट्या पकडला होता तिथं. आता सगळेजण आता बेस कॅम्पला आहेत, निघतायत. तो ओरडत होता दोन. भैरी भवानीचं मंदिर कुठे आहे? भैरवान इकडे वरती आहे. अच्छा, तिकडे आहे का? आता उजाळला आहे ना त्याच्यामुळं. अरे इकडे आहे का भैरी भवानी मंदिर आहे. ओके, आता उजळलाय ना, मस्त वाटतंय. हा आहे श्री छत्रपती संभाजी महाराजांची ही सासरवाडी शृंगारपूर आणि येसुबाईंचं माहेर. इथेच वाड्याचं कुठेतरी अवशेष आहेत ना त्या झाडाखाली. अच्छा हां, त्या व्हिडिओ बघून मला आता ते आठवतंय सगळं. आणि तिकडे अविनाथाची गाव पलीकडे निवळे. पहिल्यांदाच माझा अनुभव असणार आहे. बॅग झाले जड. आता मला वाटतं अविदा माझी मजा घेणार आहे एवढं 100%. निखिल आता जातोय कुठपर्यंत. सावकाश जाऊ, काय घाई नाही. आमचं कामच ते आहे, शेवटच्या बॅचला राहायचं आणि मग सगळ्यांना घेऊन जायचं. सकाळची ST आले, शाळेतली पोरं चालली. चला, ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे, निघालेले आहेत. आपल्याला पण एक टी-शर्ट भेटलेली आहे आणि एक बॅच भेटलेली आहे. मस्त थंडी पण लागते आणि आता जायचं पण आहे. नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. कोंबडा हरवलाय त्याच्यामुळे सगळे जागे झालेले आहेत. विठ्ठल रखुमाई मंदिर. गावातली वाडीतली घरं बघा कशी आहेत. वाडीतून जायचं. ही वाडी कुठली आहे ते? मस्के वाडी. बाय द वे आपल्यासोबत अल्पेश दादा आहेत, जे संगम रत्न फाउंडेशनचे चालक मालक. आणि आपलं नाव दादा? अतुल दादा. सो जायचं आहे आता पुढे. हा मोहीम क्रमांक 5 आहे आणि 4 मोहीम झालेल्या आहेत. त्या तुम्ही यूट्यूब चॅनलवर वगैरे बघितला असाल. वाडी क्रॉस केले, नदी लागले, चढाई सुरुवात होईल. चला. मागे बॅग पण आहे ना, वजन आहे बॅगेत, बराच सामान आहे. हाय सपोर्ट सिस्टम पाठी आहे. हां, हवी द्यायचे पण कपडे माझ्या बॅगेत आहेत. पण आता एक बॅग करण्याचं कारण आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. हां, हो काय. आता मी घेतले पण थोड्या वेळाने आविदा घेत. आडवा पॅच तरी क्लिअर कर, बस झाला. आडवा पाच. त्याच्या अगोदर मी आडवा नको व्हायला. चला. हा, अच्छा, तो गॅप दिसतोय तो V-शेपचा. हा छोटा आहे, झेंडा आहे, पण तो उंच नाही, छोटासाच आहे. एवढा वर चालत जायचंय. काही खिंडीच्या इकडे आहे ना, चांदोलीचा आहे आणि हा पूर्ण गड आहे. अच्छा, पर जंगल. या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी हा. ट्रेकला येत आहे लेमन गोळी, आवळा, त्याच्यानंतर मनुका, गोष्टी आवर्जून आणायच्या. आणि आणले
आणि निखिलने खास आणलंय सांगितलेलं घेऊन आहे. पहिला ट्रेक आहे म्हणजे काय एक्सपिरियन्स असेल तो काय माहिती नाही निखिलचा, पण प्रिपरेशन असलेलं बरं. माझा एक्सपिरियन्स मी वरती गेल्यावर सांगणार. डायरेक्ट हां तोपर्यंत आता गप चालणार, नहीं तो वाघ कभी भी वो बकरी बन सकता है, बोकड बन सकता है. म्हणून आत्ता गप चालायचं. हा अजून तरी काय वाटत नाही, पण मी हवेत नाही उडू शकत, चालू शकतो बस. चला कण करावी ना चावला. अरे मध्येच हिरवं हिरवं दिसतं. दम्यावर उठलं की काय. चला सगळे बसलेले दिसत आहेत. पहिलाच पॅच. पॅच मधला अर्धा पॅच आराम करते सगळ्यांना घेऊन यायला लागते ना. आता कसं वाटतं माहिती काय, बॉडी तर उडते. पम्या माझी जान कशी आहेस तू? तुझीच वाट बघत होतो. का रे? चल खेकडे होता उपस. हा उपसूया खालचा ठेवतो बघ. दगडी उपस. सगळेजण बसलेत. पाणी कमी झालं आता चढाव चालू होईल ना रे. हा. आता हा याची गरज नाही वाटत आहे मला. शेवटचा आडवा पॅच. बॅगेत किती वजन? आता इथून चढण सुरू होईल. पम्याची किती वेळ आहे? मी ह्याच्यासाठी फर्स्ट आहे, पण ह्याच्या अगोदर एकदा येऊन गेलोय. एकदा येऊन गेला ना. हा आपण दुसऱ्यांदा मोहिमेला आलेला, मोहिमेसाठी पण दुसरा. फर्स्ट आहे. टी शर्ट आहे ना. हो आता खरी चढण चढायला सुरुवात झालेली आहे. आता माझ्या हातात बॅग नाही, अविदाकडे दिलेली आहे, त्याच्यामुळे मी उडवत चाललोय. हलता गडी मला बोलायचं, मी पण तुला दिली असती बॅग ऍड करून. नाही अरे ती माझी बॅग घेऊन बघ. अविदा सोसवतोय तिकडं आता चढताना. अविदा बॅगेचं वजन किती आहे? त्याने योग्य वेळेला घेतला नाही. 20-25 किलो असेल. चला काय काय मी पाण्याच्या बाटल्याच आहेत बऱ्याच. कपडे कमी. जर मी आता ह्याच्याकडे दिलं हा तर हा वरती येणार नाही, म्हणून त्या म्हणला मी इथं घेतो. नाही आता वरती अजून तो उभा पॅच आहे, तो त्याला काय करू, खाली येऊ शकत नाही तू. हा बसायला सुरुवात झालेली आहे. निखिलने ना पिकनिकला येतो असं सामान आणला नाही. काय बॅग आहे. मला वाटतं 20 हे पाणी आमच्याकडं साधारण 4-5 बॉटल पाणी, हो. 5 लिटर पाणी आहे. नंतर हे जे ज्यूस आहे फ्रूट पॉवर हा ते मला वाटतं 2 आहेत. त्याच्यामुळे आणि वजन ते आहे. नारळ पाणी म्हणजे 7-8 लिटर पाणीच आहे. आणि बाकी ह्यानं काय आता असू दे. हा बाकी काय कपडे काय पाणी नको आम्हाला, भरपूर पाणी आमच्याकडे. एक टी शर्ट निखिलने आहे एवढं मनावर घेतलं ना, त्यानं पाणीच पाणी आणलंय. मग. अरे पाण्याचा एवढा टमरा आणलाय ना मी, दाखवतो वरती. भेटलेली आहे परत बॅग माझ्याकडं. चला कहाँ से आए? मकसद क्या है? नारळ पाणी संपाना. हमारा मकसद नारळ पाणी. ए बा चल पमिया. पेरू मेला तिखट लागतोय तो. नको जंगलच जंगल रे. आता डीप जंगल एवढा आहे. कन्नडात जंगल फक्त व्हिडिओज बघितलाय. मॅन वर्सेस वाईल्ड. एवढ्या सकाळी थंडी असून घाम यायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती चढाई आहे. काहीतरी सपाट आलाय.
गावात दिसलं बाकी काहीतरी गावात दिसलाय कुठंतरी थोडक्यात आलं भाऊ. आली रेंज आली. कत्री होय काय तो गुरु दिसतो तिथं. अजून लई लांब आहे. असं जायचं इकडे कसं असं जाऊन असं जाऊन असं आडवं आडवं होऊन तिथून इथून खाली उतरायचं. नाही वरून तो काड्या दिसतो इथून तो आता असलेला हा त्याच्यातून आडवी वाट आहे. ओके. इथून दिसणार नाही तुला तिथं. किती किती वेळ लागला? 1 तास. निखिल निखिल हाय दुट्ट हो निखिल ना खाल्लं म्हणे निखिल अरे ठोकं बघ किती वाढले. पोहे आहेत का पोहे? नारळ पाणी आहे. नारळ पाणी नारळ पाणी आहे का? नारळ पाणी गावाले सारंगची मग जाऊ दे ना. एक नदी पलीकडे झाली ना सारंगची. आम्ही नेरळचे तुम्ही अनुभवी माणसं आहेत. तुम्हाला हाय चला. बसून किती वेळ झाला ह्यो? आम्हाला मला वाटतं 6 मिनिटं झाली. 8:20 आलो. हे बघ हाय जास्त एवढं फास्ट नाही कोण त्याच्यात नारळ पाणी आहे. आपल्याला वाटतं. मस्त गप्पा गोष्टी आराम झाला. आता पुढच्या पॅचकडे चालायला सुरुवात. इथं जर सगळे बसलेले ते गेले पुढं. आता आम्ही हळूहळू हा लॉलीपॉप मगाचपासून खातो संपतच नाही. तो गावात बघ कसा सुकलाय. हा जंगल भाग असा वाटतो. गडदात झाडीत बघायला पण आहे ना. समोर स्पष्ट बघायला मजा येते. असं वाटतं बघा. इथं दोर हा दोरखंड आता नवीन लावलेला. हो पकडून जायचं आता. लॉलीपॉपच्या जीवावर एवढा आलेला आहे. अ थांब. हो इथं लावलेला आहे. हो तर जोश हाय लॉलीपॉप लॉलीपॉप आत्ता बांधलाय ना हा. बॅग द्यायला थांबते तेव्हा थांबलाय तो. नाही चला नाही घेऊ दे आता घेतोय तो पण घे. हो तर जोश लॉलीपॉप. सीडीच्या पायला तुला देऊ ही नको ही घे. हे टमरा घे पहिला. त्याची एनर्जी आहे हा. त्या तिकडं आणि पाणी हे बघ ही एक बॉटल. अजून एक बॉटल आहे. 5 बॉटल आहेत आपल्याकडे 5. इकडे एक आहे. पाण्याचे 5 बॉटल टोटल. आधी तिकड घ्या मग पाणी पिया. नाही आमच्याकडे लॉलीपॉप आहे. आता वरती चढायला धरायला फांद्या आहेत झाडाच्या. त्यामुळे काय वाटत नाही. धरून चालू शकतो. आता थोडाफार वरती सूर्यप्रकाश आलाय पण एवढं जंगल आहे ना त्यामुळं सूर्याची किरणं पण नाही येत आहेत. निखिलचं कसं काय फिक्स झालं इकडे यायचं? अरे अनुभव घ्यायला आलं. किती कंबाळटा जातो. किती काम केलंय. अविदा जातोस कसा? मला पण एकदा बघायचं. हा मी आजपर्यंत तुझी अशी एक पण व्हिडिओ बघितली नाही की ट्रेकला नाही. अरे
मी ट्रेकच केले नाही तर केले, पण क्वचित. साधे रे, म्हणजे आपलं जिथं गाडी जाते शक्यतो अशी गाडी. हा, अमरनाथ यात्रा केले, ट्रेक केलाय तो ट्रेक केलाय मोठा. 2 वेळा मोठे. ते पण अरे थोडा तरी चाललो तरी दमछाती लागते. अमरनाथला घोड्याने जातात ना, चालत पण पायी जातात. 1500 रुपये. 1500 नाही, ते स्टेप बाय स्टेप. पूर्ण जाशील काय? 10,000 घेतील घोड्याचे. हा. 2 मोठ्या शिड्या चढलेल्या, अजून एक आहे शेवटची शिडी. शेवटची आहे ना दादा? ती आता शेवटला, आता एकदम एकदम शेवट महादरवाजा. तिला काय मोठं टेन्शन नाही. हा त्याच्या अगोदर एक फक्त प्यायची आहे, हा. थोडासा टेन्शन, बाकी काय नाही. शिड्या आता संपल्या, 8 शिड्या इथल्या. सूर्याचं दर्शन झालेलं आहे. हा, सकाळची 10 वाजून 10 मिनिटं झाली. हा, 3 तासानंतर सूर्य दिसला. होय, 7:10 निघालेलो. तसा तो कधीच आलाय. लय वर चढलं आमच्या, आम्हीच मागे राहिलो. ठीक आहे, जातो हळूहळू. कसलं दिसो कातळ. उद्या संध्याकाळी या. आपण लावले वाटतं कुपणी इकडं पाण्याचा जरा. खेकड्याची. तिथं पावसात कसला पाणी नाही, पावसात उभा नाही राहू शकत. खाली धबधबे असतात इकडे. खाली बघा, इथं बघून चालायला लागल. हा रस्ता आहे एवढूसाच. ट्राय करूया पावसात. इथं धबधबा असेल काय रे? मोठा आहे. सगळे विसावायला बसलेत. प्रचित गडाला विसावायला बसलेत. आणि इथून खाली दिसतोय शृंगारपूर भैरीभवानी मंदिर आहे बघा. तिथून चालत सुरुवात केली आपण. हा बघा इथं शृंगारपूरचा पक्षी बघ केवढा मोठा आहे बघ. केवढा आहे तो. रशिया आहे म्हणून जरा आधार आहे, नाही तर डायरेक्ट दरी आहे खाली. चला पहिली शिडी आलेली आहे. लय स्टॉप आहे हा चढायला. बारीक आहे पण मजबूत आहे. हा गडी बारीक पण मजबूत. मजबूत. शिडी बघा बारीक आहे. सावकाश रे. खाली बघितलं ना दरीच दरी. चक्कर सारखं वाटतं ना. होय. ही घेऊ पिशवी मी. नाही घेतो. चल चल पुढं. तिसरी शिडी आली. किती आहेत टोटल? हा किती शिडी आहेत? 8 आणि वरती 9 एकदम टॉप. एकदम टॉप ना मदत जावा. तिसरी आली. सावकाश. असती असती. कोकणी निखिल भाऊ दिंड्यानी बराच साथ दिले. तर काय भिजत आलाय वर जाईपर्यंत बस. लवकर सुरू झाला. हो उदास होत जाते, ऊन लागायला लागलं ना. पण हा पॅच पण थोडा सावकाश जायला लागेल ना. डेंजर आहे. हा ना. हाच ना रे, तिसरा पॅच जो बोलतो ना मी, डेंजर. हा हाच पॅच शेवटपर्यंत हवंय. तरी वरती रश्या वगैरे आहेत. सगळीकडे रश्या बांधल्यात. रश्या नव्हत्या तेव्हा कसे जायचं. मग तेव्हा कसं जात होतो. कमाल आहे. पण इथं आपण रेपलिंग करू शकतो रोप लावून. पण आता 5वी मोहीम आहे, अजून बऱ्याच मोहीम झाल्या, तोपर्यंत बऱ्याच काय सुधारणा होईल ट्राय चाललाय. हा स्थानिक प्रशासन पण थोडं लक्ष देईल हा मोहिमा बघून अशी आशा शे बाळगूया. आपल्या. आता 5 मोहीम तर आपण सक्सेस केल्यात व्यवस्थित. पुढे पण करत राहूच. आम्ही म्हणत नाही, आम्हीच करू. सरकारने थोडंसं केलं, दुसरी एखादी संघटना आली त्यांनी काही हातभार लावला, ते कामं पटापट होती. नाही, हे चांगलं कार्य करण्यात सगळ्यांचा स्वार्थ असावा. नाव कोणाचं पण होते पण काम चांगलं होते. हो हो. कारण प्रचितगड एवढा मोठा आहे ना, आता 5 मोहिमा करून पण मला वाटतं 5% काम झालंय. हा. 5% पण पकडूया आपण, खूप मोठा आहे. अजून जर काय केलं तर अजून काय काय सापडेल. 18 बुरुज आहेत. 18 बुरुज पैकी आताच आम्ही 1 बुरुज मोकळा केलाय. तो पण बाकी अजून 17 बुरुज आहेत शोधले तर प्रॉपर. हम्म. पाण्याची टाकी आहेत बरीचशी, ती साफ केली तर बरंच आहे. काय काय
करू हळूहळू. उगाच नाही याला सह्याद्रीचा मुकुट म्हणून म्हणत. हे ना हे खूप सांभाळून घ्यावं लागतं. नाही ना राजा, काल ते राजश्यामला बघितलं वर जेव्हा जातोस ना पेपर दिसतच नाही कुठे गेला. चला अजून एक पायरी ही ह्याच्यानंतर किती पायऱ्या लागतील अजून? ह्या पायऱ्या आहेत म्हणून जरा बरा वाटते. हा 5 सीड्या वर आहेत अजून. अजून 5 आहेत. ह्या पायऱ्या आहेत म्हणून जरा बरं वाटतंय. ही चौथी आहे. हा ती अजून 4 आहेत वर. आणि मग पुढे मोठी कशा आणल्या असतील ना एवढ्या? वरून आणल्या. कुठून? चांदोलीतून वरून खाली सोडत गेले काय? शिड्या बघा कसल्या आहेत दादा वर. पण तर राहिलं कसं बघा ना. हो मातीत रुतल्यात पण चांगल्या. ही शिडी हा आणि वरची शिडी हा पूर्णपणे सरळ. ही शिडी जरी अँगल आहे हम्म. वरची आणि त्याच्यावरची पूर्ण सरळ. ही तर लयच उंच आहे. ह्याच्यापेक्षा अजून वरची आहे ती उंच आहे. ह्या दोन्ही सेम आहे. या दोन्ही सगळे सेम आहे थोडाफार. ही ती वरची आहे ती ह्याच्यापेक्षा दरवर्षी उंच आहे पण दोन्ही सरळ आहेत. सरळ आहेत. कसल्या आहेत या? 1 बाय 1 गेलं ना काय टेन्शन नाही. रशी पकडून आरामात जायचं वरती. पण या शिड्या नसतील तेव्हा कसे चढले असतील? शपथ. मातीत मजबूत बसल्यात पण त्या. खत्री. मग तेव्हा कसे गेले असते तेव्हा? असं येणं रिस्की आहे. हा कारण पाय सरलं तर पाठी जाऊ शकतो. बॅग आपलं पाठी असते ना हा. त्यांची सवय आहे. त्यांची पायाखालची वाट आहे. इथली दगड गेली रे मी. तेव्हा ऍक्च्युली की नाही ना रिस्की. सावकाश. हा तर चढतोय जो पॅच पुढचा स्लिपरी काय नाही वाटत आहे. खाली पूर्ण हे आहे. आता जरा खाली बघितला मी थोडा. हेच आहे. उतरताना थोडा काय जास्तच. कसा उतर? वजन असलं ना हा अजून त्रास होतो. निखिलचा पहिला ट्रेक हा चांगला केला त्याने. नेक्स्ट टाइमला बॅग देऊन चढूया. हा ऍक्च्युली दोघांच्या बॅग असत्या पण आम्ही दोघांचं सामान एकाच बॅगेत ठेवलेलं आहे त्याच्यामुळे शेअर करतोय. कारण कसं रिस्की असतं. पहिले ज्याला आलाय हो हा जो पॅच आहे ना तिसऱ्या पॅचला बॅग वगैरे घेऊन जरा चढणं रिस्की आहे. पाठी हा लोड जातो असा. त्यामुळे लोड घ्याने थोडासा आणि तीव्र चढण आहे त्याच्यामुळे अभिजाने 90 डिग्री आहे सरळ. बोलव निवांत चढ. नेक्स्ट टाइम कधी असेल तेव्हा बघू. व्हिडिओ एवढं वाटत नाही पण आहे. पण आजूबाजूचं वातावरण बघून ना एवढं थकवा वाटतो शरीराला. किल्ल्यावर पोहोचलास ना हा अजून भारी वाटतं. पण मन थकलेलं नाही खरं म्हणायला गेलं तर. शरीराला थकवा वाटते. चल पाय काय म्हणते? पाय म्हणतात बाबा टाकलं. अजून असे आलो इकडे आलो ह्या पठारावर आलो. दिसला मोटर मोकळा त्या पठारावर आलो. इथे बसलो होतो ना सगळेजण. हे खाली इथे इथे खाली दिसते ना. ओके ते पट. हा ते सगळेजण बसलो होतो. ते तुम्ही पाठवून आलात. बाकी तसं पब्लिक होतं ना. तिथून मी नाश्ता तुमच्या इथपर्यंत. तिथून आपण त्या जंगलात गेलो आणि असे पण तिकडे गेलो. तिकडून मग असे आलो ते कड्याजवळ आलो. कड्या जाऊन उभे चढलो आणि आता असे आडवे आलो. बाबा एवढा फिरून आहे ते. कुठे ते गाव पुढचं तिवरे नायरी. सह्याद्रीच्या काड्याच्या आजूबाजूने चालतोय. समोर सह्याद्रीचं दिसतंय. आता आपण सह्याद्रीतच आहोत आणि अनुभव पहिल्यांदा आहे. समोर गाव निखिल माझं निवडी गाव. हा जमलं तर घेऊन जातो निखिलला उद्या हो ना गावी. जाऊया. पावसात ना हे काय दिसतं? अप्रतिम. पावसात बघितलंच नाही. हो कसलं दिसतं ते. धबधबे असतात तिकडे धबधबे. लेफ्ट साईडला कम्प्लिटली दरी आहे. एक पाय जरी गेला तरी गेला आणि छोटीशीच वाट आहे. सो असा या इकडे काड्याला आधार देऊन चालावं लागतं. हा निखिल चिचुर्डी याची जी फळं आहेत ना हे काढून त्याची भाजी करतात. फळांची करतात. हो फळांची करतात. कडू लागते खूप मग पण कारल्यापेक्षा? औषध आहे. हा कारल्यापेक्षा कडू लागते.
भाजलीच ना प्रॉपर तव्यावरती चांगली तर होते थोडीशी नॉर्मल खोबरं वगैरे पण टाकलं तर होते, पण कडवट भाजी असते पण खूप आरोग्याला चांगली. तू केले रेसिपी हो तुमच्या इकडं असतील? आमच्याकडे आहे, घराजवळ पण आहे तेवढी. अच्छा ती जुनी शिडी होती. म्हणजे अशी होती इथं? नाही तिकडेच होती, त्यालाच होती. हां चढायचा प्रयत्न झालेला आहे. ओके. तुटली रे, हे सगळं तुटलं होतं. अच्छा म्हणजे भरपूर जुनी आहे वाटतं. खूप जुनी होती. हां 2000 आता रिसेंट लावली, लॉकडाऊनच्या जस्ट वाजवत ही आता नवीन लावली तरी. ह्या शिड्या नव्हत्या तेव्हा कसं चढले असतील? ते शिड्या आहेत म्हणून आधार. शिड्या नव्हत्या तेव्हा कुठनं जायचे रे? शिड्या नव्हत्या शिड्या तिथनंच आणलेल्या आहे. होती जुनी शिडी. तोपर्यंत जुनी आम्ही शिडी आलो होती, तोपर्यंत जुनी ती शिडी काढून होती, नवीन लावलेली. आणि शिडी तेव्हा तिकडून वाट होती ना निखिल, हां शिवऱ्यातून होती ही. ओके तेव्हा ओके. ती चांगली वाट होती, इकडनं होती. हे पण शिड्या आहेत म्हणून बघ कसला आधार आहे. हा? पाच्या बनवून लागला रे. हा? इथं मारलेलं त्या वेळी. इथं मारले असतील वेल्डिंग. इथं मारलंय. हा जनरेटर, छोटा मिनी जनरेटर असतो ना, वेल्डर पेट्रोल डिझेलवर चालणारा. एवढ्या रिस्की स्पॉटला हे मारलं म्हणजे स्टील आहे हा. गॅल्वेन लागणार नाही. बघा हा महादरवाजा. दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. पहिल्या मोहिमेमध्ये हा महादरवाजा आपण प्रकाश होता आणला. हा. एकदम पूर्ण माती होती. पूर्ण हो मातीवरनं जायचं. हा. एक एवढीशी चिरुंडी सारखी पायवाट होती इथून जायला. हे सगळं काय दिसत नव्हतं. अच्छा इकडे अशी दगड आली, सगळी माती बिती होती. इथून अशी वाट होती, ती वर पण वाटच होती. ओके. फायनली आलेलो आहोत. मम्मी मम्मी आलो आलो बाबा आलो आलो माईला आलो. मम्मी कुठे आहे बाबू माझा? बाबू बाबू आलो. नको मंडळी 3 तास चाललो पण इथे येऊन थकवा गेला तर म्हणजे हा नजारा बघून. इकडे बघतोय शृंगारपूर आहे, तिकडे भैरीभवानी मंदिर, त्या साईडला निवळी आणि इकडे आहे प्रचितगड, त्या साईडला आहे चांदोली अभयारण्य. आणि आता जातोय दर्शनाला ते म्हणजे भैरीभवानीच्या. आणि अजून कोणती देवी? भैरीभवानीच मेन. हां की काय सोळजाय सोमजाय असं म्हणतात. म्हणजे ओके. एक महालक्ष्मी असते हां आणि एक अजून एक देवी असते. देवीच्या दर्शनाला जाऊया. हे पाणी नाही, हे पाणी जे वेस्टेज टाक आहे, इथलं पाणी पियत नाही. ला पोचलो आहे इकडे, हत्याराची पूजा करतात. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सळगी देणे, शिवरायांची सळगी देणे, कैसी असे सकळ सुखाचा केला त्याग, सकळ सुखाचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली. गडावरती आल्यावरती पूजा झालेली आहे. तर मनसवड्याला सगळेजण आले. आपण जी काय मोहीम करतोय त्या मोहिमेला आपण सुखरूपपणे गडावरती आलोय. सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणावरून या गडावरती आलोय. तर गडाची देवता गडदेवता भैरीभवानी. तर या भैरीभवानीला आपण गारानं किंवा साखळं घालूया की इतके वर्ष हा दुर्गम स्थितीत असलेला श्री प्रचितगड हा नव्याने लोकांसमोर येऊ दे आणि त्यासाठी आपण जे काय प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला यश लागू दे. बरोबर की नाही? आणि त्यासाठी आपण शस्त्रपूजा केलेली आहे आणि आपण देवीला जे काय श्रीफळ देतोय ते गोड मानून आणि हे 2 दिवस आपले सुखरूपपणे जावं. आणि या मोहिमेदरम्यान आपल्याला चांगल्या गडाच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी मिळतील अशी अपेक्षा आहे. तसा एक देवीला एक नारळ देऊया आपण. लास्ट पर्यंत सगळ्यांनी बोला रे, सगळ्यांनी बोलायचं.
जय माते भैरी भवानी. आज या संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजान बालके तुझ्या या गडाची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. गेले वर्षभर अविरतपणे आम्ही या तुझ्या गडाची सेवा करत आहोत. आमचं हे कार्य निर्विघ्नपणे असंच पार पडत राहो आणि आम्हाला तुझ्या या गडाची सेवा करण्याचं बळ मिळत राहो आणि तुझी कृपा अखंड आमच्यावरती राहो. जय भवानी. देवाचं दर्शन झालेलं आहे, गाराणा गाऊन झालेलं आहे. प्रत्येक टीम म्हणजे 4 टीम वाटलेल्या आहेत, 5 टीम आहेत. सो प्रत्येक टीमा वेगवेगळ्या बुरुजावर जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोहिमेला सुरुवात करतात. सगळेजण फावडे, बाकी काही कोयते आहेत, उपसाळे आहेत, सगळे घेऊन जातात. कड्याच्या थोडा खालच्या बाजूला आलोय. कशाला तर पिण्याच्या पाण्याच्या टाकी बघायला. तसं तर पूर्ण बघायचंच आहे, फिरायचंच आहे गड, पण आता आलोय तर थोडक्यात आता पाण्याची टाकी बघतो. आणि आता ऊन डोक्यावर यायला लागलंय म्हणाय गेलं तर. वाजले 12 वाजले आणि माझी टोपी होती ती पम्यानी लंपास केला नाही, त्याच्यामुळं वरती काय आता घालाय नाही. पाणी भरायला पोरं आलेत. केवढं आहे ते, आई शपथ. पाणी निव्वळ आहे पण. मे महिन्यापर्यंत असेल ना. नाही 12 महिने फुल टाकी. लय आतमध्ये वाटतं ते. 140 फूट काहीतरी आहे अंतर. 140 फूट. 160 का. केवढा आहे बघा आता. आवाज पण घुमतोय त्याच्यात. पाणी पण थंड असेल ना. थंड आणि सध्या 2च पाण्याच्या टाक्याचे दरवाजे आहेत, तिथून पाणी काढू शकतो. नाही तर बाकीचे टाके बदलेले आहेत. हा एक इथं बदलेला आहे आणि इथे एक बदलेला आहे. पण हे खोदकाम केलं तर आतमध्ये तसं टाका असणार परत. काही वरची काळांजली कसं सगळं ढासळलंय ना, हां ती माती सगळी त्याच्यात गेली. बरोबर. ते सगळं करायचं आपल्याला, एक 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 काम हळूहळू करायचंय. हा इकडे वाड्याचे अवशेष आहेत आणि ते इथपर्यंत आहेत. वाडा असावा ना. हो वाडा असावा. अच्छा. सो गड फिरायला गेला तर भरपूर मोठा आहे. किती बुरुज आहे तिकडून. एकूण एक 18 बुरुज सांगितले जातात, त्यातले 16 बुरुज आता आहेत सध्या स्थितीला. अच्छा. त्यातले काही बुरुज दिसतात. हा. आपली वाड्याची वास्तू आहे. वाड्याची वास्तू साधारण बघा किती उंच आहे हे. हो. ते जर सगळं व्यवस्थित साफ केलं ना, अजून काय ना काय मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. ते झेंडा आहे. अजून दादा अल्पेश दादा आहेत. संगमरत्न फाउंडेशनतर्फे आजची ही 5वी मोहीम आहे. नक्की. पण 5व्या मोहीममध्ये म्हणजे काय टार्गेट आहे आपलं. आजच्या मोहिमेमध्ये बघा, आपण जे पहिली उर्वरित जी कामं होती, जी गडाच्या बुरुजाकडे जी काही कामं होती, ती कामं करण्याचा प्रयत्न आहे आपला. आणि ती झाल्यानंतर मंदिर परिसरात जे आपण काही करत होतो, जे काय तिथले वास्तू मिळाल्या होत्या आपल्याला, त्या वास्तूचे आपण नव्याने चौतरे शोधण्याचं काम चालू आहे. ते सध्या आपल्या मार्फत आपल्याला त्याचे फुटेज मार्फत आपण ते दाखवू शकतो. ओके. म्हणजे जे गेल्या टायमाची जी काही कामं आहेत ते आपण नव्याने त्याच्यावरती पुन्हा पूर्णत्वाला नेतोय ती कामं. म्हणजे आजचा टार्गेट तेच आहे की जो बुरुज आहे तो एक पहिला बुरुज आहे तो पूर्ण फायनल करायचा आहे. त्याच्या बाजूचे 1-2 बुरुज आहेत ते साफसफाई करून त्याच्यावर नव्याने काम चालू करायचं आहे. ओके. सो आज पण बरेच असे माझ्यासारखे नौके संवर्धनासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल. नक्कीच की तुम्ही आता इतर गडकिल्ले फिरताय, सगळ्या गोष्टी करताय, तर आपल्या कोकणातले किल्ले पण खरंच खूप चांगले आहेत. ते उंचीने जरी काही मोठे असले तरी पण आपण त्या किल्ल्याकडे एकदा तरी यायला पाहिजे. आणि एकदा तुम्ही आलात की नक्कीच तुम्हाला वाटेल की ह्या किल्ल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि तीच आपण सगळी मंडळी या किल्ल्यासाठी करतोय. गेले वर्षभर काम करतोय. त्यातली 5वी महामोहीम या गडाकडे होते. आणि या गडाच्या उद्देशाने खूप नव्याने ज्या काही वास्तू आहेत त्या पर्यटकांच्या समोर पुढे येत आहेत. ओके.
तर अशाच गोष्टीने आपण सगळ्यांनी या कार्यामध्ये सहभागी व्हा, म्हणजे ते काम अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. नक्कीच नक्कीच आपल्या प्रयत्नांना असेच सगळ्यांची साथ लागेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि असंच ही 5वी मोहीम आहेत. हो. अशा मोहीम भरपूर होऊ दे. आणि आज 60 जण आलेत तर 600 जण होऊ दे 600 जण होते. आणि नक्की. सगळ्यांचा हातभार लागू दे. नक्की नक्की. चला. आणि मला चांगली साथ दिली वरती चढायला. कसं आहे माहिती आहे का, मनात होतं ना तुझ्या हां केलं पाहिजेस म्हणून ती साथ दिलेली आहे. नेक्स्ट टाइमला तुला मोठी बॅग देणार. दादा आपलं नाव? अजितभाई. अनुभव तुमच्यापर्यंत आज मस्त शेअर झाला आहे. म्हणजे खरं तर प्रचितगड फक्त व्हिडिओच्या मार्फत बघितलेला किंवा प्रचितगडाची प्रचिती ऐकून होतो, पण आज खास करून इकडे येऊन हे सगळं बघितलं. आणि आता बघूया अजून आहे. आत्ता वाजलेत दुपारचे 12. अजून खूप कामं करायची पेंडिंग आहे. तिकडे बरेच जण कामाला गेलेत, आम्हीसुद्धा जातो आहे. आणि ही व्हिडिओ खूप मोठी झाली असेल, सो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.